ओके, व्हिडिओ इज स्टार्ट. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 7.5 अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 7.5 चं बेसिक्स बघितलेले आहेत. ओके, सो डायरेक्टली आपण काय करूया, प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, यील्ड ऑफ सोयाबीन पर एकर इन क्विंटल इन मुकुंद फील्ड फॉर 7 इयर्स वॉज. 7 वर्षाचा रिसेंटलीच्या 7 इयर्सचा डेटा या ठिकाणी दिलेला आहे. कोणाच्या शेतामधला, मुकुंदाच्या शेतामधला दिलेला आहे डेटा. आणि त्याने काय पेरलेलं आहे रे, सोयाबीन लावलेलं आहे. एका एकर मध्ये किती पिकले, तो एका इयरला त्याचे 10 क्विंटल पिकले. कशामध्ये दिले, क्विंटल मध्ये दिले. कशामध्ये दिले, क्विंटल मध्ये. एका इयरला 7 क्विंटल, 5 क्विंटल, 3 क्विंटल, 9 क्विंटल, 6 क्विंटल, 9 क्विंटल. ओके, असा हा डेटा दिलेला आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, फाइंड द मीन. काय फाइंड आउट करायचंय, मीन. ओके, सो सोल्युशन लिहूया आपण. सोयाबीन इन क्विंटल लिहा. किती दिलेले आहे तुम्हाला, 10, 7 क्विंटल, 5 क्विंटल, 3 क्विंटल, 9 क्विंटल, 6 क्विंटल and 9 क्विंटल. These are the observations. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. इथे लिहिलं मी 7. आता तुमचा काय, मीनचा फॉर्म्युला लिहा. मीन इज इक्वल टू काय, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. ओके, सो सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, सगळ्या ऑब्झर्वेशनची सम करा. 10 प्लस 7 प्लस 5 प्लस 3 प्लस 9 प्लस 6 प्लस 9 divided by how many observations are there, 7. Okay, total number of observations 7. so करा काउंटिंग. 7 प्लस 3 किती झाले, 10. 10 आणि 10 किती झाले, 20 आणि 5 किती झाले, 25 आणि 9 किती झाले, 34. 34 आणि 6 किती झाले, 40. 40 आणि 9 49 डिवायडेड बाय 7. सो इथे कटिंग करून टाका. 7 1 जा 7, 7 7 जा 49. सो काय आन्सर आलं रे, 7. सो 7 काय रे, मीन. मीन किती आला, 7. 7 कशामध्ये काउंट करायचे आपल्याला, क्विंटल मध्ये. सोयाबीन आहे कशामध्ये, क्विंटल मध्ये. म्हणजे जवळजवळ प्रत्येक वर्षी मुकुंदा भाऊंनी, ओके, मुकुंदा भाऊंनी किती क्विंटल सोयाबीन पिकवला होता, 7 प्रत्येक वर्षी जवळजवळ. येते लक्षात. तो या 7च्या अराउंड सगळा डाटा तुमचा मूव्ह होतोय का, चेक करा. आहे का 7च्या आजूबाजूलाच आहे का सगळा डेटा, येस. ओके, असं अचानक दिलंय का काही, 791 क्विंटल दिसतंय का कुठे, ओके नाही ना. ठीक आहे, कळलं ऑल ऑफ यू. जायचं सेकंड क्वेश्चन कडे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन काय बघा, फाइंड द मीडियन ऑफ द ऑब्झर्वेशन्स. गिवन आर द ऑब्झर्वेशन्स. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, मीडियन. मीडियन म्हणजे काय फाइंड आउट करतो आपण, सेंट्रल टर्म किंवा सेंट्रल नंबर फाइंड आउट करतो. त्याच्यासाठी फर्स्ट स्टेप काय, अरेंज ऑल द ऑब्झर्वेशन्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला प्लेस करायचंय. ओके, सो स्मॉलेस्ट नंबर कोणता दिसतोय तुम्हाला बघा, 59च आहे. आफ्टर दॅट 68, व्हेरी गुड. नंतर 70, थांबा, 70, 74, 75 2 टाइम्स. ओके, आफ्टर दॅट 80. ओके, आता हाऊ मेनी नंबर्स आर देअर, 1 2 3 4 5 6 7. किती नंबर्स आहेत, मग 7 हा ऑड आहे का इवन आहे, ऑड. ओके, सो इथे तो लिहायचा आहे, हा पार्ट लिहायचा आहे तुम्हाला. द गिवन ऑब्झर्वेशन्स, हाऊ मेनी ऑब्झर्वेशन्स आर देअर, 7. सो द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, are 7, that is odd. काय
ऑड आहे म्हणून काय घ्यायचंय तुम्हाला, सेंट्रल नंबर घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, सेंट्रल नंबर इज, किंवा असं लिहा 1 2, बघा हा कट झाला, हा हा कोणता नंबर मिळाला तुम्हाला, 74. कितवा नंबर आहे, 1 2 3 4. सो फोर्थ नंबर इज द सेंट्रल नंबर. फोर्थ नंबर काय आहे, सेंट्रल नंबर. देअरफॉर मेडियन काय आला मग तुमचा, मेडियन इज इक्वल टू व्हॉट, 74. ओके, दॅट्स इट. काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये, 1 2 3 4 लाईन्स मध्ये आन्सर आहे. ओके, तो क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन नंबर सेकंड ए मध्ये किती मार्क्स साठी, 2 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी, 2 मार्क्स. ओके, द मार्क्स आउट ऑफ 100 obtained by the 7 student in mathematics examination are given below. Find the mode. आपल्याला काय फाइंड आउट करायचं रे, मोड. आता मोड म्हणजे काय रे, मोड म्हणजे काय, येस, रिपीटेड नंबर, रिपीटेड, आणि ते पण किती, मॅक्सिमम टाइम रिपीटेड नंबर शोधायचे. पण अगेन हे पण नंबर्स आपल्याला काय करावे लागतात, अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके, सो फर्स्ट स्टेप असेंडिंग ऑर्डर मध्ये, अरेंज ऑल द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. तो लिहा असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर किती आहे, 60. नंतर 90 किती टाइम्स आहेत बघा, 1 एकच टाइम आहे. 90 नंतर 95, नंतर 99, आणि मग 100 100 100 100. ओके, सो कोणता नंबर रिपीट होतोय रे, 100 नंबर मॅक्सिमम टाइम्स रिपीट होतो. सो लिहा देअरफॉर 100 नंबर, किंवा स्कोर 100 लिहा. देअरफॉर स्कोर म्हणा किंवा ऑब्झर्वेशन म्हणा, स्कोर 100 इज रिपीटेड हाऊ मेनी टाइम्स, 3 टाइम्स. देअरफॉर मोड इज इक्वल टू व्हॉट, मोड इज इक्वल टू व्हॉट, 100. का 3 लिहू, ठीक आहे. काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा डेटा खूप मोठा आहे, प्रचंड आहे, यस ऑर नो. हा, आता इथे प्रश्न आपल्याला काय विचारलंय, फाइंड द मीन. काय फाइंड आउट करा, मीन फाइंड आउट करा. मग मी आपण मीनचे 2 पद्धती बघितल्या होत्या. मीनचे किती टाइप्स बघितले होते, 2 टाइप्स. एक बघितलं होतं काय, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, आणि इकडे होतं एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ओके, सो आता ह्या इन्फॉर्मेशन साठी असं सगळ्यांची सम करत बसणार का आणि डिवाइड करत बसणार का, नाही. अशा वेळेस काय करणार, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करणार. ओके, चला मग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण करूया ड्रॉ. इथे सगळ्यात पहिले काय घ्यायचा असतो, क्लास. क्लास नंतर टॅली मार्क्स, टॅली मार्क्स नंतर फ्रिक्वेन्सी, आणि फ्रिक्वेन्सी नंतर येतं ते एफ आय एक्स आय. ठीक आहे, इकडे मी ही लाईन म्हणून, ठीक, इथे लिहायचं आहे का आपल्याला, क्लास. क्लास आपण कशाने दाखवतो, एक्स आय ने. इथे लिहायचे आपल्याला टॅली मार्क्स. इकडे काय लिहिणार आपण, फ्रिक्वेन्सी आपण एफ आय ने दाखवतो, आणि इथे या दोघांचं काय करायचंय, मल्टिप्लिकेशन, एक्स आय मल्टिप्लाय बाय एफ आय. ओके, तो आता जेव्हा ही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण ड्रॉ करतो, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करताना आपण काय करतो, स्मॉलेस्ट नंबर आणि हायेस्ट नंबर फाइंड आउट करतो. ओके, सो स्मॉलेस्ट नंबर कोणता इथे, किंवा स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन कोणतं दिसतंय मला, 3000 दिसतंय तुम्हाला.
सॅलरीज दिलेले आहेत तुम्हाला. काय दिलेत? सॅलरी कशामध्ये दिलेत? रुपीज किती वर्कर्सच्या रे? 30 वर्कर्सच्या. म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे. एन इज इक्वल टू काय? 30. ओके. आणि मॅक्सिमम सॅलरी किती दिसते मला? 9000 दिसते का? 9च्या वर आहे का कोणाला? नाही. तर मी क्लास लिहितो बघा इथे, किंवा ऑब्झर्वेशन्स लिहितो. 3000 सॅलरी, 4000 सॅलरी, 6000 सॅलरी, 8000 and 9000. ओके. ओके. चला चला मग आता टॅली मार्क्स करूया आपण. 5000, 7000, 3000. 5000, 44333, 4 ओके, 844, 8 थांबा, एवढी घाई नाही करायची. हा, इथे एकही टॅली मार्क सुटला तर तुमचे 9000 रुपये कट झाले समजा. हा, तो एवढी 944 नका घेऊ, घाई करू नका. 355, 355, 44, 44, 355, 6833, 6. ओके, 677, 664, 664. ओके. चला इथे फ्रिक्वेन्सी लिहा, किती आले हे? 8. इथे ऍडिशन पण करायचे ना आपल्याला. 8, 7, 4. बघा, एकच व्यक्ती असा आहे ज्याला 9000 पगार आहे. अन्याय हा तर. बघा, मग हे काउंट करा. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 आणि 4 10, 5 15, 27 सॉरी 22 आणि 8 किती झाले? 30. आता काय करायचंय? एक्स आय आणि एफ आय या दोघांची काय करायची? मल्टिप्लिकेशन. या दोघांची काय करायची? मल्टिप्लिकेशन. तो हवं तर तुम्ही असं पण लिहू शकतात. काय? 3000 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 4000 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 5000 मल्टिप्लाय बाय 5. बघा, 5000 मल्टिप्लाय बाय 5, 6000 मल्टिप्लाय बाय 6000 मल्टिप्लाय बाय 4, 7000 मल्टिप्लाय बाय 3, 8000 मल्टिप्लाय बाय 2 आणि 9000 मल्टिप्लाय बाय 1. सो एक लक्षात घ्या, हा जो शेवटचा वाला बॉक्स असेल हा थोडासा मोठा काढा, कारण इथे सगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं. बघा, 8 3 चा किती झालं रे? 21, 24 आणि किती झिरो आहेत? 1 2 3 0. ओके, 7 4 चा 28 आणि किती झिरो? 1 2 3 0. 5 5 चा आणि हाऊ मेनी झिरो? 3 0. बघा, एका खाली एक यायला पाहिजे. 6 4 चा 24, 1 2 3 0. 7 3 चा 21 आणि हे 3 0, 1 2 3. 8 2 चा 16 आणि 3 0. 9 1 चा 9000. या सगळ्यांची काय करायची? सम. त्याला काय म्हणतो आपण? समेशन. काय म्हणतो? समेशन ऑफ एक्स आय एफ आय. एक्स आय इंटू एफ आय. चला या सगळ्यांची बेरीज करा. बघा, 0 0 0. ओके, 9 आणि 6 15, 16, 20, 25, 33 आणि 4 किती झाले? 30.
7. करेक्ट. परत एकदा करू काउंट. 9 आणि 6 किती झाले? 15, 16, 20, 25, 25 आणि 8 33, 33, 34, 35, 36, 37 चे 7 कॅरी 3, 3 आणि 1 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14. ओके. सो किती झाले? 1,47,000. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? मीन. काय फाइंड आउट करायचंय? मग मीन साठी तुम्हाला फॉर्म्युला लक्षात पाहिजे. सो मीन इज इक्वल टू व्हॉट? मीन इज इक्वल टू व्हॉट? समेशन ऑफ एक्सआय एफ आय, समेशन ऑफ एक्सआय एफ आय डिवायडेड बाय एन, डिवायडेड बाय एन. एन किती आलं होतं? 50. ओके. हे काउंट केलं का आपण? ओके सॉरी 30. किती आहे? मग एफ आय एक्स आय किती आले? 1,47,000 डिवायडेड बाय 30. एन ची व्हॅल्यू किती? 30. सो 0 0 विल गेट कॅन्सल. काय राहिलं? 14700 डिवायडेड बाय 3. हे डिव्हिजन करा. 14700 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 2 जा, 3 3 जा, 3 4 जा 12. किती उरले? 2 वरून घेतले 7. 3 9 जा 27. ओके. हे 2 0 कट केले, इथे लिहून टाकले. आन्सर काय आलं? 4000. किती आला आन्सर? 4000. तो मीन किती आला रे मग? 900. कशामध्ये दिले तुम्हाला? रुपीज मध्ये. हे काय आहे? मीन. म्हणजे जवळजवळ प्रत्येक वर्करचा सॅलरी किती आहे? प्रत्येक वर्करची सॅलरी किती आहे? जवळजवळ 900 रुपीज. ओके. बघा, मग असं जर लार्ज डेटा असेल तुमचा, तर सम ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन या फॉर्म्युल्याने न काढता कशाने काढायचंय? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलने. ओके. समजलं तुम्हाला? येस. ओके. काही अडचण आहे याच्यामध्ये? नाही, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. ओके. ठीक आहे. चला जाऊया मग आपण पुढे. समजतंय सगळ्यांना? ऑल ऑफ यू? येस. चला काय म्हटलंय बघा, 5th नंबरचा क्वेश्चन. इन अ बास्केट देर आर 10 टोमॅटोज. बास्केटमध्ये किती टोमॅटोज आहेत? 10. द वेट ऑफ ईच ऑफ दीज टोमॅटो इन द ग्राम्स आर गिवन इज गिवन बिलो. सगळ्यांचं वेट कशामध्ये? ग्राम मध्ये. कशामध्ये? दिलेले आहे तुम्हाला. आणि काय फाइंड आउट करायचंय रे तुम्हाला? मीडियन. काय फाइंड आउट करायचंय? मीडियन फाइंड आउट करताना आपण काय करत असतो? असेंडिंग ऑर्डर मध्ये. ओके. सो अरेंज ऑल द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. आणि टोमॅटोज किती आहेत रे? 10 टोमॅटोज आहे. मग 10 हा नंबर कसा आहे तुमचा? E1. कसा आहे? E1. ऑड असता तर सेंटरचा नंबर मिळाला असता. आता सेंटरचे किती नंबर्स मिळतील? 2. आणि मग त्यांचं काय करायचंय तुम्हाला? व्हेरी गुड. चला मग अरेंज करा. सगळ्यात छोटू कोणता दिसतोय? 50 दिसतोय मला. ओके. 50 नंतर काय रे? 60 आहे. 60 नंतर 65, 70, 70 रिपीट झालाय. ओके. 70 नंतर 80, मग 85, 90 आणि 95 2 टाइम्स. 95, 90. ओके. ठीक आहे. आता टोटल नंबर ऑफ टोमॅटोज किती आहेत? टोटल नंबर ऑफ टोमॅटोज इज इक्वल टू किती आहेत? 10. आणि 10 नंबर कसं आहे? 10 टोमॅटोज लिहा. आणि 10 हा कसा आहे? E1 नंबर आहे. E1 नंबर आहे. ओके. सो दिस हा गेला, हा गेला, हा गेला, हा. कोणते नंबर सुटतात तुमच्याकडे? 2. 70 आणि 80 किती नंबरचे नंबर आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 नंबरचा. ओके. सो काय लिहिणार इथं? देअरफॉर 1 2 3 4 5 आणि 6. 5th
and sixth number are at central किंवा are the central numbers. काय सेंट्रल नंबर्स आहेत. देअरफॉर आपल्याला काय काढायचंय, मेडियन इज इक्वल टू दोन नंबर्स कोणते आहेत, 70 प्लस 80 डिवायडेड बाय काय करणार 2. ओके 7 2 जा 14 आणि 1 किती झाले 15. सो हे किती ग्रॅम झाले 150 डिवायडेड बाय 2 आणि 150 च्या हाफ किती येतात रे 75 ग्रॅम. ओके मेडियन चेक करा 70 80 च्या मध्ये 75 येतो का, यस आहे. मेडियन काढता आलं म्हणजे जवळजवळ प्रत्येक टोमॅटोचं वजन किती आहे 75 ग्राम. किती आहे, अरे टोमॅटोचं तुझं नाही, ग्राम मध्ये आहे का तू किलो मध्ये. चला जायचं पुढे. ओके समजतंय ना सगळ्यांना. बघा सोपे क्वेश्चन्स आहेत, काही डिफिकल्ट नाही आहेत, एक दोनच क्वेश्चन असते जे थोडेसे डिफिकल्ट आहेत. हो चालू आहे ना, हा मध्येच बंद होते म्हणून तू चांगलं आहे मध्ये मध्ये आठवण करून देतोस. चला पुढे बघा काय म्हटलंय, अ हॉकी प्लेअर हॅज स्कोर्ड फॉलोइंग नंबर ऑफ गोल्स इन 9 मॅचेस. आणि किती गोल्स केलेत त्याने बघा 5 4 0 2 2 4 4 3 3. पॉइंट काय करायचंय, मीन पण काढायचंय, मीडियन पण काढायचंय, मोड पण काढायचं, तिन्ही काढायला सांगितले. काढता येतील. चला सगळ्यात पहिले काय काढूया आपण, मीन इज इक्वल टू काय सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके सम करा सगळ्यांची सम काय 5 प्लस 4 प्लस 0 प्लस 2 प्लस 2 प्लस 4 प्लस 4 प्लस 3 प्लस 3 डिवायडेड बाय किती नंबर्स आहेत म्हणाले ते 9 मॅचेस मध्ये. किती मॅचेस आहेत 9. ओके तो करा सम सगळ्यांची. 5 प्लस 4 किती झाले 9 प्लस 0 9 10 11 12 13 13 आणि 4 17 आणि 4 21 22 23 24 25 26 27 किती आलं रे डिवायडेड बाय 9. सो 9 1 जा 9 9 3 जा. सो किती गोल्स केले तरी जवळजवळ प्रत्येक मॅच मध्ये. सो मीन इज इक्वल टू हाऊ मेनी 3 गोल्स. ओके समजलं का, येस. आता मीन नंतर आफ्टर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, मेडियन साठी काय करतो आपण, अरेंज ऑल द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. ओके तो असेंडिंग ऑर्डर लिहा, असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात पहिले काय येईल रे 0 0 नंतर 2 2 3 3 4 4 परत 4 आहे हा 0 2 सॉरी 2 2 3 3 4 4 4 आणि हा एकटा 5. ओके तो किती नंबर्स आहेत, टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत, टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत रे 9. 9 म्हणजे काय, दॅट इज ऑड नंबर आहे, ऑड नंबर आहे. मग सेंट्रल नंबर कोणता आहे, किंवा असं लिहा 1 गेला, हा गेला, हा गेला आणि हा गेला. किती उरला रे सेंटरला 3. 1 2 3 4 5. फिफ्थ नंबर इज अ सेंट्रल नंबर. ओके फिफ्थ नंबर इज सेंट्रल नंबर. देअरफॉर काय फाइंड आउट करायचं होतं आपल्याला, मेडियन इज इक्वल टू किती मग 3 गोल्स. समजलं का. चला मीडियन फाइंड आउट झालं, आता काय फाइंड आउट करणार, मोड.
परत असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहावं लागतं. असेंडिंग ऑर्डर काय लिहिणार 0 2 2 3 3 4 4 4 5. मीडियन मध्ये काय लिहितो आपण मॅक्सिमम टाइम रिपीटेड नंबर. तो रिपीटेड नंबर कोणता आहे 4 4 4. सो 4 observation 4 is repeated how many times 3 times. Therefore mode is equal to काय 4 goals. ओके समजलं सगळ्यांना. काय शंका आहे याच्यामध्ये करेक्ट आन्सर मागे चेक करतायत ना तुम्ही ठीक जायचं पुढे बघा द 7th क्वेश्चन. ओके आज आज आपण 10 क्वेश्चन्स घेऊ. टोटल किती आहेत क्वेश्चन 40. ओके बघूया मॅक्सिमम जेवढे आपले होतील तेवढे घेऊया. The calculated mean of 50 observations was 80. It was later discovered that observation 19 was recorded by mistake as 91. What was the correct mean? बघा टोटल ऑब्झर्वेशन्स किती दिलेत तुम्हाला 50 ऑब्झर्वेशन्स दिलेत. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती दिलेत 50. मग ते काहीतरी असेल असं 2 3 4 5 6 7 8 9 10 असे टोटल किती ऑब्झर्वेशन्स आहेत 50 ऑब्झर्वेशन. ओके याच्यामध्ये 19 हा एक ऑब्झर्वेशन होता. काय ऑब्झर्वेशन होता 19 पण चुकून तो 19 लिहायच्या ऐवजी त्याने काय लिहून टाकला 91 लिहून टाकला. ओके मग काय चेंज होईल मीन आपण कसं काढतो बघा मीन इज इक्वल टू काय सम ऑफ ऑल observations divided by total number of observations. total number of observation चेंज होतील का नाही बघा 1 2 3 4 5 6 7 काउंट करा 19 च्या जागी त्याने 91 लिहिलाय हा काउंट होईलच ना. पण काय चेंज होईल रे सम चेंज होईल. काय चेंज होईल सम. उदाहरणार्थ बघा काही ऑब्झर्वेशन आहेत 2 3 4 15 16 आणि 17 असे ऑब्झर्वेशन आहेत बरोबर. आता असं घेऊया 9 10 आणि 11 असे ऑब्झर्वेशन यांची सम किती होईल हे 21 30 34 37 38 39 यांची सम किती आली रे. पण चुकून काय झालं 10 लिहायच्या ऐवजी त्याने काय लिहून टाकलं रे 0 1 लिहून टाकलं. काय लिहिलं 10 लिहायच्या ऐवजी चुकून काय लिहिलं गेलं त्याच्याकडनं 0 1. सो किती झालं हे 9 आणि 1 10 10 20 21 25 28 आणि याचा आन्सर काय आलं मग 30. म्हणजे याची सम आणि त्याच्या सम मध्ये चेंज झालं का येस ऑर नो. म्हणजे जर असं एखादं ऑब्झर्वेशन बाय मिस्टेक झालं तर त्याचे काय चेंज होते सम चेंज होते बेरीज चेंज होते. ओके चला मग आपल्याला त्यांनी काय सांगितलंय मग जर सम चेंज झाली बघा सम चेंज झाली तर काय होईल रे समजा पहिली सम होती 39 आणि डिवायडेड बाय किती ऑब्झर्वेशन होते समजा 1 2 3 4 5 6 आणि दुसऱ्या वेळेस सम किती आले 30 डिवायडेड बाय 6. आता दोघा वेळेस मीन पण चेंज होईल की नाही 6 1 जा 6 6 5 जा 30 याचा मीन किती आला रे 5. या ऑब्झर्वेशनचा मीन किती येईल 6 1 जा 6 6 6 जा 36 उरले 3 घेतला 0 आणि 6 5 जा 30 याचा मीन किती आला म्हणजे 6 मीन सुद्धा काय होतो चेंज होतो. ठीक आहे मग आता आपल्याला काय सांगितलंय की करेक्ट मीन काढा. काय काढा करेक्ट वाला मीन काढा. कसं काढणार मग चेक करा. ठीक आहे बघूया आपल्याला काय काय दिले आपण ते लिहूया. काय दिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दिले टोटल नंबर
ऑफ ऑब्झर्वेशन किती दिलेत रे 50 आणि मीन पण दिलाय बघा द कॅल्क्युलेट मीन कोणाचा रे 50 ऑब्झर्वेशनचा मीन किती दिलाय 80 देअरफॉर मीन इज इक्वल टू व्हॉट 80 ठीक आहे ऑब्झर्वेशन किती दिलेत तुम्हाला 19 आणि मिस्टेकने काय केलंय 91 झालं मग डिफरन्स कितीचा पडला बरोबर बघा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती होते पहिला काय होता 19 होता पण त्याने चुकून काय लिहिला रे 91 मग याच्यात कितीचा डिफरन्स पडला चेक करा 11 इथे झाला 8 11 मधनं 9 गेले 2 8 मधनं 1 गेला 7 कितीचा डिफरन्स पडला सो हा डिफरन्स पण लिहिला पाहिजे की नको डिफरन्स आणि तो डिफरन्स कशामध्ये पडतो डिफरन्स इन सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इज इक्वल टू काय रे 91 मायनस 19 इज इक्वल टू 72 कितीचा डिफरन्स पडेल 2 चा डिफरन्स चला आता त्याने जे मिस्टेक केली होती ना अकॉर्डिंग टू त्या मिस्टेक नुसार आपण मीन काढूया मीन इज इक्वल टू व्हॉट मीन इज इक्वल टू व्हॉट सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मीन किती दिलाय सर आपल्याला 80 करेक्ट यस ऑर नो सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन सगळ्या ऑब्झर्वेशनचं सम माहितीये का तुम्हाला किती आहे नाही माहिती सर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन माहिती आहेत का सर येस इज इक्वल टू 50 हा 50 इकडे डिवाइड इकडे येताना काय होईल मल्टिप्लाय बाय 50 इज इक्वल टू काय राहिलं रे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स आणि 8 फायचा किती झालं 40 हा एक 0 हा एक 0 लिहून टाका 2 0 इज इक्वल टू काय रे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स मग सगळ्या ऑब्झर्वेशनची सम किती आहे 4000 सगळ्या ऑब्झर्वेशनची सम किती आहे 4000 या 4000 मध्ये त्याने कोणाला काउंट केलंय रे 19 ला काउंट केलंय का 91 ला काउंट केलंय 91 ला काउंट केलंय कोणाला काउंट केलंय परत एकदा बघा इट वॉज लॅटर डिस्कवर्ड दॅट नंतर असं लक्षात आलं ऑब्झर्वेशन 19 वॉज रेकॉर्डेड बाय मिस्टेक ऍज 91 19 लिहायच्या ऐवजी त्याने काय लिहून टाकलं रे 91 लिहिलंय म्हणजे सगळ्यांची जर बेरीज केली सगळे ऑब्झर्वेशन जे आहेत या सगळ्यांची जर सम केली तर ती सम किती आली आहे 4000 मध्ये त्याने कोणाला काउंट केलंय 91 ला काउंट केलंय यस ऑर नो कोणाला काउंट केलंय पण त्याने 91 घ्यायला पाहिजे होतं का त्याने काय लिहायला पाहिजे होतं 19 म्हणजे त्याने कितीची गडबड केली आहे 72 ची गडबड केली म्हणजे 72 त्याने जास्त काउंट केलेत की नाही मग ते जास्त वाले 72 याच्यात मायनस करायला पाहिजे की नको ओके सो ऍक्च्युअल सम ऑफ ऑब्झर्वेशन आता लिहूया आपण ऍक्च्युअल किंवा करेक्टेड लिहूया ऍक्च्युअल पेक्षा काय लिहूया करेक्टेड सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन ओके टोटल किती होती रे त्याने केलेली चुकीची सम 4000 त्याच्यात किती करेक्शन करायचंय तुम्हाला 72 डिफरन्स ओके सो 4000 मायनस 72 इथे झाले 10 9 9 इथे राहिले 3 10 मधनं 2 गेले 8 9 मधनं 7 गेला 2 हा 9 आणि हा 3 सो करेक्शन केल्यावर सम किती आली रे 3928 समजलं ना एव्हरीवन ओके मग आता काय काढायला लावलंय आपल्याला त्यांनी सम काढायला लावली होती का आपल्याला काय सांगितलंय करेक्ट मीन काढा ओके देअरफॉर करेक्ट मीन इज इक्वल टू काय करेक्टेड सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन किंवा करेक्ट सम ऑफ ऑल
ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके, करेक्टेडच्या ऐवजी करेक्टली आहे. करेक्ट सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. ओके, करेक्ट सम किती आली आहे? 3928 आणि टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती होते रे? 50. ओके, तो हा एक झिरो कट करतो, एक डिजिट नंतर काय देतो? पॉइंट. ओके, समजतंय ना की 50 ने भाग द्यायचा डायरेक्ट. 3928 डिवायडेड बाय 5. ओके, 5 की 50. बोला काय करू? हे बघा, एक सांगतो मी, जर डिनॉमिनेटरला 0 असेल आणि हा 0 जर तुम्ही कट केला तर डिजिट इकडे शिफ्ट करायचा. ओके, तर नसेल समजत तर सिम्पली भाग द्या. 5 1 जा 5, 5 2 जा 10. आता 300 किती आहे? 92 ला भाग जाईल. 39 ला भाग जाईल का 50 ने? नाही. सो किती? 395. पण 5 चा टेबल येतो. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 50, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35, 5 8 जा 40 आणि इथे सगळ्या ठिकाणी 0 0 लिहून टाका. झाला टेबल तयार. ओके, सो काय घ्यावं लागेल आपल्याला? 57 जा 350. ओके, हा 2 9 मधनं 5 गेला 4 0 वरून घेतला 8. ओके, 58 जा किती? 40. किती उरले रे? 28. हा 0. आता काय आहे का नंबर उतरवायला? इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. आता काय घ्यावं लागेल? 250. सो 55 जा 250. किती उरले रे? 30. बघा, 0 तनं 0 गेला 0, 8 मधनं 5 गेले 3, 2 मधनं 2 गेला 0. पॉइंट दिलेला आहे, इथे घेतला 0. तो हे किती आहेत रे? 6 जा 50, 6 जा 300. किती आला आन्सर? तो ऍव्हरेज किती आला करेक्टेड? 78.50. समजलं का? समजलं एव्हरीवन? दिस इज द करेक्ट मीन. अगोदर मीन किती होता त्याचा? 80. ओके, करेक्ट मीन इज इक्वल टू 78.56. ओके, समजलं सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेट इट? काही शंका याच्यामध्ये, या क्वेश्चन मध्ये? जायचं मग पुढे. पुढे काय म्हटलंय बघा. फॉलोइंग 10 ऑब्झर्वेशन्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये प्लेस केलेले. ओके, सो लिहूया आपण असेंडिंग ऑर्डर. काय असेंडिंग ऑर्डर बघा? 2 3 5 9 x plus 1 x plus 3, तर दॅट आहे 14 16 19 and 20. ओके, इफ द मीडियन ऑफ द डेटा इज 11. मीडियन किती दिले तुम्हाला बघा? मीडियन, if the median of the data is 11, then find the value of x. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? x ची व्हॅल्यू. ओके, आता पहिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स काउंट करा. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आपण मीडियन काढायचा. मीडियन म्हणजे काय रे? सेंट्रल टर्म फाइंड आउट करतो. काय फाइंड आउट करतो? सेंट्रल टर्म फाइंड आउट करतो. तो बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती ऑब्झर्वेशन्स आहेत रे? 10. आणि 10 ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय आहेत रे? इवन. इवन. ओके, इवन म्हणजे किती नंबर्स येतील आता? 2 नंबर्स येतील. मग ते कोणते आहेत बघा? काउंट करा. हा गेला, हा आणि हा कॅन्सल होईल समजा. हा आणि हा गेला, हा आणि हा. मग कोणते 2 उरलेत रे? x प्लस 1. सो आपण कसं फाइंड आउट करतो बघा? मीडियन इज इक्वल टू सेंट्रलचे 2 नंबर्स कोणते आहेत? x प्लस 1 प्लस दुसरा नंबर कोणता आहे?
एक्स प्लस 3 आणि डिवायडेड बाय काय करतो 2. मीडियन तुम्हाला ऑलरेडी दिलंय, किती आहे 11. सो मीडियनची व्हॅल्यू टाकली 11 इज इक्वल टू हा 1x आणि हा 1x. 1 प्लस 1 किती झाले 2x प्लस 1 प्लस 3 किती झालं 4 डिवायडेड बाय हा 2 इकडे डिवायडेड आहे, इकडे येताना काय होईल 11 मल्टिप्लाय बाय 2. इकडे काय राहिलं 2x प्लस 4. 11 2 जा काय रे दिला उलट्या हाताची. काय चाललंय खेळ तो पेन्सिलचा नॉनसेन्स. इलेव्हन टू जा 22. इथे काय राहिलं 2x प्लस 4. हा प्लस 4 तिकडे जाऊन काय होईल -4 इज इक्वल टू काय 2x. सो 22 - 4 किती झाले 18 इज इक्वल टू काय 2x. 2x म्हणजे काय 2 मल्टिप्लाय बाय x. 2 मल्टिप्लाय बाय x. तो हा 2 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल 18 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x. 2 1 जा 2, 2 9 जा, देअरफॉर x इज इक्वल टू काय आलं 9. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायची होती x ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची होती. ओके, आलं लक्षामध्ये. काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये, आहे काही डिफिकल्ट नाही. चला पुढे जाऊया. आता बघा 9 नंबरचा क्वेश्चन काय, द मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स इज 20, out of which mean of the first 18 observations is 15 and mean of the last 18 observations are 25. Find the 18th observation. बघा टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत रे, टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत सांगा, टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत 35 ऑब्झर्वेशन्स. ते पण वाचता येत नाही का तुम्हाला, टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत 35 ऑब्झर्वेशन. ओके ठीक आहे. आणि त्यांचं काय दिलंय तुम्हाला मीन, मीन किती दिलंय 20. 35 ऑब्झर्वेशन्स म्हणजे असेच बघा, सपोज असं असेल 9 8 9 7 5 3 2 1 5 7 9 असं करत 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 टोटल किती आहेत 35 ऑब्झर्वेशन्स. किती ऑब्झर्वेशन्स आहेत. आता त्यांचं काय म्हणणं आहे बघा, आउट ऑफ विच मीन ऑफ द फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन. जे पहिले 18 ऑब्झर्वेशन्स आहेत, किती ऑब्झर्वेशन्स 18, हा 18वा ऑब्झर्वेशन आहे. ओके, हा फर्स्ट वाला ऑब्झर्वेशन काय आहे तुमचा 9, मग 8, मग 9 असं करत 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 18वा जो ऑब्झर्वेशन आहे, या सगळ्यांचा जर मीन काढला तुम्ही, या सगळ्यांचा मीन तो किती येतो, मीन ऑफ द फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स इज 15. किती आहे रे 15. आणि काय म्हणतायत ते की मीन ऑफ द लास्ट 18, हे शेवटचे 18 आहेत. हा कितवा नंबर आहे तुमचा 35, ही 34 वा 33 वा 32 असं करत 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 हा हा कितवा नंबर आहे 18 वा नंबर आहे बरोबर. आणि त्यांचं ऑब्झर्वेशन त्यांचे मीन किती आहे, मीन किती आहे 25. मला सांगा हा 18 वा नंबर दोनदा ऍड होतोय की नाही, 2 टाइम्स ऍड होतोय की नाही. ओके, मग काय करू आपण, या पहिल्या 18 नंबरचं ऑब्झर्वेशन काढू आणि नंतर 18 नंबरचं सम काढू आणि याच्यामधनं हा मायनस करू, मोठ्या ऑब्झर्वेशन मधनं मोठ्या मीन मोठ्या सम मधनं छोटा सम मायनस करू, तुम्हाला काय मिळेल नंबर मिळेल. समजलं का. बघा कसं 3 टप्प्यामध्ये आन्सर काढूया. सगळ्यात पहिले काय दिले तुम्हाला मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन दिले. ओके, मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स किती दिले रे मीन 20. बघा 35 ऑब्झर्वेशनचं मीन किती दिलंय 20. आउट ऑफ फर्स्ट 18 नंबरचं ऑब्झर्वेशनचं मीन, मीन ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स किती आहे रे 15. किती दिले तुम्हाला 15. नंतर काय दिले बघा मीन
ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन. किती दिलंय? 25. किती दिलंय? 25. आणि काय फाइंड आउट करायचंय? 18th ऑब्झर्वेशन. फाइंड 18th ऑब्झर्वेशन. ओके, समजलं का? ठीक आहे. मग याचं मीन माहिती आहे ना, मग सम काढूया. मीन इज इक्वल टू काय येईल रे? मीन इज इक्वल टू काय? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. मीन किती टर्मचा होता? 35 टर्मचा. 35 टर्मचा मीन किती आहे रे? 20. त्यांची सम तुम्हाला माहिती आहे का? नाही. सम ऑफ ऑल म्हणण्यापेक्षा सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत? बरोबर, 35. तो हा 35 डिवाइड आहे, इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय. तो काय मिळेल तुम्हाला बघा? 20 मल्टिप्लाय बाय 35. इथे काय आलं? सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स. करेक्ट. हे किती येईल आन्सर? किती येईल? 35 टू जा 70. 35 टू जा 70. आणि हा 0 बघा. 35 टू जा 70 आणि हा एक 0 इथे लिहिला. ही काय आलं? काय मिळालं तुम्हाला? सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन. ठीक आहे. येस ऑर नो? सिमिलरली आपण आता काय काढूया? सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन काढूया. बघा, मीन इज इक्वल टू काय? सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. बघा, 18 नंबरचं मीन किती होतं? फर्स्ट 18 ऑब्झर्वेशनचं मीन किती होतं? 15. टाका इथे 15 इज इक्वल टू सम माहिती आहे का तुम्हाला? सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत? 18. सो हा 18 डिवायडेड आहे, इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय बाय 18 इज इक्वल टू काय? सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स. हे मल्टिप्लिकेशन करा. 15 8 जा 120. कॅरी 12. 15 1 जा 15. 15 आणि 12 किती झाले? 27. सो किती आलं ऑब्झर्वेशन? सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स किती आलं? 270. ठीक आहे. आता काय काढूया आपण? सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन्स काढू. बघा, ऑटोमॅटिक आन्सर मिळेल तुम्हाला. मीन इज इक्वल टू व्हॉट? सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. मीन किती दिलंय लास्ट 18चं? 25 इज इक्वल टू व्हॉट? सम ऑफ ऑल 18 ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय किती ऑब्झर्वेशन आहेत? 18. इकडे मल्टिप्लाय सॉरी डिवाइड आहे, इकडे जाताना काय होईल? मल्टिप्लाय बाय 18. इथे लिहितो मी सम ऑफ ऑल 18 ऑब्झर्वेशन्स. 25 8 जा किती होतात? 25 8 जा 200. 200 चा 0 कॅरी 20. 25 1 जा 25. 35 45. सो किती आलं रे आन्सर? इज इक्वल टू सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय की सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स असं लिहिता येईल का? मला चेक करा. सम
असं लिहिता येईल का चेक करा. सम ऑफ ऑल 35 ऑब्झर्वेशन्स इज इक्वल टू मोठा नंबर कोणता आला, 450 का 270? मग सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन्स लिहा. काही चुकलं का कॅल्क्युलेशन मध्ये? इज इक्वल टू काय लिहिता येईल बघा. सम ऑफ ऑल 35 ऑब्झर्वेशन्स इज इक्वल टू काय, सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स प्लस काय, सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन्स. असं यायला पाहिजे की नाही, असं यायला पाहिजे होतं की नाही. मग सम ऑफ फर्स्ट 35 ऑब्झर्वेशन किती आले तुमचे, सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन किती आले, 700 इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन किती आलेत, फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन 270 आणि लास्ट मध्ये 450. 270 प्लस 450. ओके, देअरफॉर हे 700 लिहा ऍज इट इज. या दोघांची सम करा, 450 मायनस 270. ओके, येस ऑर नो? येस. थोडस हे आपलं गडबड झालं, थांबा परत लिहूया आपण. हे कॅल्क्युलेशन करून टाकू. 0 7 आणि 5 किती झाले, 12 कॅरी 1. ओके, बरोबर ना. हा, किती झाले, 720. यांची सम किती आली, कितीचा डिफरन्स पडतोय रे, का डिफरन्स पडला तो 20चा, कारण तो 20 हा काय 18th टर्म आहे. ओके, सो हे लिहायचं कसं मग आता बघा. 18th आहे ना, फाइंड 18th ऑब्झर्वेशन. सो 18th ऑब्झर्वेशन इज इक्वल टू कसं लिहिणार, सम ऑफ ऑल 35 ऑब्झर्वेशन, सम ऑफ ऑल 35 ऑब्झर्वेशन याच्यातनं मायनस करणार. बघा हा इकडे येऊन काय होणार आहे, मायनस. 720 कोणासाठी होतं, या सगळ्यांसाठी 720 आहे ना. तो इथं लिहितो मी, सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स प्लस सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन. ओके, फर्स्ट 35 ऑब्झर्वेशन किती होते आलेले, 700 मायनस फर्स्ट 18 ऑब्झर्वेशनचं सम किती आहे, 270 आणि लास्ट वाल्यांचं किती होतं, 450. देअरफॉर 700 मायनस या दोघांची सम किती आली रे, 720. ओके, अरे अगेन रॉंग केलं, थांबा. हे अगोदर पाहिजे कारण यांची सम कशी आहे, जास्त. हे इकडे
सो या दोघांची सम किती 720 मायनस 700 इज इक्वल टू काय 20. Therefore काय आलं रे 18th ऑब्झर्वेशन मिळालं. ओके समजलं. हे टफ करून टाक. कळलं मग. ओके ठीक. आता हे पुढचे क्वेश्चन्स मग आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊया, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे. समजलं तुम्हाला. आता पुढचे क्वेश्चन्स एकदम इझी आहेत, काही एवढे डिफिकल्ट नाही आहेत. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. ठीक आहे, या ठिकाणी मग आपण थांबू. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.